गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजयाचा झेंडा फडकवण्यात टेंभुर्णी येथील युवा नेते रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज भैया देशमुख यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं दिसून आलं होतं। काही महिन्यांपूर्वी टेंभुर्णी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत रावसाहेब देशमुख आणि सूरज देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता। त्याचवेळी सूरज देशमुख यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले होते। मोहिते पाटील आणि रावसाहेब देशमुख, सूरज देशमुख यांच्यात मागील अनेक वर्षापासून निष्ठतेचे नाते जोपासले जात असल्याचं दिसून आलंय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात परिवर्तन घडवण्यात व टेंभुर्णी परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अभिजित पाटील यांना मताधिक्य देण्यात रावसाहेब देशमुख व सूरज देशमुख यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचं दिसून आलं होतं। विधानसभा निवडणुकीत च्या वेळी या पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष राहिलेले गणेश पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात लागून राहिली होती। सूरज देशमुख यांचं काम करण्याची धडाडी आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांचे त्यांना मिळालेले पाठबळ लक्षात घेत गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सूरज देशमुख यांना सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले। आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली। आज करण्यात आलेली ही नियुक्ती जबाबदारीची जाणीव करून देणारी तसेच प्रचंड कर्तव्यपूर्तीसाठी कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देणारी आहे। शरद पवार साहेब यांचे विचार आणि कार्य अधिक ताकदीने तरुणाई पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे अशी भावना या निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे। यावेळी खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आमदार अभिजित आबा पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, रावसाहेब नाना देशमुख आणि सहकारी उपस्थित होते।